हॅलो एव्हरीवन, आज आपण आलेलो आहोत जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे, जे की महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत या रहस्यमयी लोणार सरोवराची माहिती. तर मित्रमैत्रिणींनो, आपण लोणार सरोवराला भेट देण्यासाठी येणार असाल तर आपल्याला ट्रेननी यायचे असेल तर आपण संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, खामगाव इथपर्यंत ट्रेनने येऊ शकता. तसेच विमानाने येत असाल तर आपल्याला सर्वात जवळचे विमानतळ म्हणजेच संभाजीनगर. तसेच आपण प्रायव्हेट वाहन आणि गव्हर्मेंटच्या बसनीसुद्धा येऊ शकता. पण प्रायव्हेट वाहनाने स्वतःच्या जर आले तर अगदी सोयीचे होईल, आपली गैरसोय होणार नाही. तर आपण आता जाणार आहोत गायमुख मंदिराकडे. त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत लोणारचा इतिहास. तर अशी आख्यायिका आहे की लोणार येथे भगवान विष्णूंनी लवणासूर या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच या लोणार ठिकाणाला लवणासूर या नावावरून लोणार हे नाव पडलेले आहे. दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर अजूनही आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळते. दगडी कमानी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला समोर छोटे छोटे महादेवाचे मंदिरं बघायला मिळतात. खाली थोड्या पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर आपल्याला दर्शन होते ते म्हणजेच गायमुख मंदिराचे. भाविकांचे श्रद्धास्थान गायमुख मंदिर. या धारेचं एक रहस्य आहे की हे पाणी कुठून येतंय याचा शोध आतापर्यंत लागलेला नाही आहे, परंतु भाविकांची मान्यता अशी आहे की हे पाणी काशीवरून येतं. भाविक येथे श्रद्धेने आंघोळीसाठी यायचे, परंतु कोरोना काळापासून शासनाने इथल्या आंघोळी बंद केलेल्या आहेत. हे भाविकाचे श्रद्धास्थान तर आहे. हे धार्मिक स्थळ म्हणून या लोणार सरोवराचा आणि गायमुखाचा फक्त उल्लेख केलेला होता, परंतु आता काही वर्षापासून हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून इथल्या आंघोळी पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. तर आपण आता जाणार आहोत सरोवराकडे. तर सरोवराकडे जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. तर हा आहे गायमुख मंदिराकडून जाण्याचा मार्ग आणि एक दुसरा आहे पलीकडच्या बाजूला. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की दगडी ओवऱ्या असलेलं हे बांधकाम आहे आणि प्रत्येक त्या ओवऱ्यामध्ये महादेवाच्या पिंडी ह्या स्थित आहेत. खूप सुंदर असं हे दगडी बांधकाम आहे. आता आपण जाणार आहोत सरोवराकडे. खूप सुंदर असं हा परिसर आहे. आता आपण जाणार आहोत तलावाकडे. तर मित्रांनो, तलावाकडे जात असताना आपल्याला एकूण 15 मंदिरं लागतात. तर ती 15 मंदिरं कशा कशाची आहेत तर आपण आता बघणार आहोत. बघा,
खाली उतरत असताना आपल्याला छोटे छोटे धबधबे लागतात. तर हा आहे पहिला धबधबा, जे की गायमुखाचं पाणीच इथे खाली उतरतं आणि हा आपल्याला पहिला धबधबा लागतोय. ऊन खूप तापत होतं आणि त्या उन्हामध्ये या थंडगार पाण्यात गेल्याशिवाय काही राहिलं नाही आणि आम्ही छानपैकी तिथं हातपाय तोंड धुतले आणि समोर निघालो. हा एक येतानाचा छोटासा धबधबा. आणि आता आपण जाणार आहोत सरोवराकडे. तर सरोवराकडे जात असताना आपल्याला इथे एंट्री फी द्यावी लागते. तर एंट्री फी ही लहान मुलांसाठी 20 रुपये, प्रौढांसाठी 40 रुपये आणि कॅमेरा असेल तर 200 रुपये. तलावाकडे जात असताना आपल्याला 15 मंदिरं लागतात. त्यापैकी 12 मंदिरं हे महादेवाचे आहेत. यादवकालीन या मंदिराची उभारणी यादव राजांनी केलेली आहे. त्या काळामध्ये राजाने एकाच वेळी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन व्हावे या उद्देशाने या मंदिराची उभारणी केलेली आहे अशी मान्यता आहे. तर एकाच वेळी आपण जर या सरोवराला प्रदक्षिणा घातली तर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडल्याचे पुण्य मिळते. तर आपल्याला हे पहिलं मंदिर जे लागते ते म्हणजेच यज्ञेश्वर मंदिर. निजाम काळामध्ये या मंदिराची तोडफोड करण्यात आली होती आणि आपल्याला त्याच तोडफोडीमध्ये जे दगड अस्ताव्यस्त झालेले होते ते दगड आता इथे आपल्याला बघायला मिळतात. पाषाणातील उत्तम कोरीव काम, उंच उंच रेखीव दगडी खांब आणि त्यावर दगडी छत्र. प्राचीन यादवकालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजेच लोणार सरोवरातील हे सुंदर रेखीव अशी 15 मंदिरं. यज्ञेश्वराचं हे मंदिर येथे समोरच आपल्याला शुक्राचार्याचा यज्ञकुंड सुद्धा बघायला मिळतोय. तर आता आपण जात आहोत तलावाच्या दिशेने. घनदाट अरण्य आहे. वन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या अरण्यामध्ये हिंस्र पशु आहेत, जसे की वाघ, रानडुक्कर असे भरपूर असे हिंस्र पशु असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार जर आपल्याला तलावामध्ये जायचे असेल तर आपण समूहानेच जावे अशी त्यांची सूचना आहे. आम्ही मोर बघितले याच्यामध्ये. वन विभागाने इथे प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली बघायला मिळते. बघा समोरच आपल्याला या झाडावरती वटवाघूळ लटकताना दिसतात. खूप सारे वटवाघूळ बघितले इथे आम्ही. आत्तापर्यंत मी एवढे वटवाघूळ कधीच बघितले नव्हते. असं वाटतं की त्या झाडांना काही फळच लटकलेले आहेत. तर आपण आता जाणार आहोत रामगया मंदिराकडे. हे मंदिर थोडंसं उंच टेकडीवर आहे. खूप सुंदर असं हेमाडपंथी प्राचीन असं हे यादवकालीन राम मंदिर आहे. हे एक मंदिर रहस्यमय आणि वेगळेपण असलेलं मंदिर आहे. तर आपल्याला मंदिरासमोर रामकुंड बघायला मिळतोय. तर अशी मान्यता आहे की या रामकुंडाची निर्मिती ही प्रभू रामचंद्राने बाण मारून केली होती. या कुंडाला पुष्कर कुंड असं सुद्धा म्हटलं जातं. याच कुंडामध्ये प्रभू रामचंद्राने आपले वडील राजा दशरथांचे पिंडदान केले होते आणि म्हणून आत्तासुद्धा लोणार येथे
बरेच लोक पिंडदान करतात. तर आपल्याला सुरुवातीलाच आपण जेव्हा राम मंदिराकडे जातो तर आपल्याला सर्वप्रथम दर्शन होते ते म्हणजेच हनुमंतरायाचे. तर मित्रमैत्रिणींनो, चला जाणून घेऊयात या मंदिरामध्ये असं वेगळंपण काय आहे आणि कुठलं रहस्य आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय की प्रभू रामचंद्रासोबत माता सीता आणि लक्ष्मणजी विराजमान असतात, परंतु या मंदिरामध्ये आपल्याला फक्त बघायला मिळतात फक्त हे प्रभू रामचंद्र आणि रामचंद्राचं इथं आपल्याला दर्शन होते. तर या मंदिराचं रहस्य काय आहे? तर या मंदिरामध्ये आपल्याला सीतामाता आणि लक्ष्मणजी यांची उणीव भासू नये म्हणून या मंदिराची अशी रचना केलेली आहे की जर प्रभू रामचंद्राच्या समोर आपण हात जोडून उभे राहिलो तर आपली सावली ही उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पडते आणि तसेच प्रभूच्या बाजूला सीतामाता तसेच लक्ष्मणजी असल्याचा भास होतो. आणि ही आहे आपल्याला बघायला मिळते ती सीता नहाणी. इथे माता सीता अंघोळ करायच्या. बघा गायमुख सुद्धा आहे इथे. समोरच आपल्याला बघायला मिळते भग्न अवस्थेत असलेले हे परत एक महादेवाचे मंदिर. घनदाट अरण्यामध्ये असलेले हे शंकराचे मंदिर निजामाने तेव्हा विध्वस्त केले होते. या मंदिराला शंकर गणेश मंदिर असे सुद्धा म्हटले जाते. या शंकर गणेश मंदिरामध्ये आपल्याला चौकोनी महादेवाची पिंड दर्शनास दिसते. तर या शंकर गणेश मंदिराला रामेश्वर म्हणून सुद्धा याचा उल्लेख केला जातो. तर आता आपण आलेलो आहोत परत दुसऱ्या एका मंदिराजवळ, जे की तलावाच्या अगदी काठावर आहे. तलावाचं पाणी अगदी पायरीला लागलेलं आहे मंदिराच्या. तर अशा प्रकारे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते. तर आपण प्रत्येक मंदिराचं दर्शन नाही करू शकत, कारण की तलावाचं पाणी खूप वाढलेलं आहे आणि बरेच मंदिरंही पाण्यामध्ये बुडलेली आहेत. तर आता आपण फायनली जाणार आहोत जो की लक्ष्मीचा अवतार आहे अशी माता कमळजा. तर कमळजा मातेच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत, जे की सरोवराच्या मध्यभागी हे मंदिर आहे. तर मित्रमैत्रिणींनो, फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत लक्ष्मीचा अवतार असलेल्या कमळजा मातेच्या मंदिराच्या जवळ. तर बघा सरोवराचं पाणी हे खूप वाढलेलं असल्याने कमळजा मातेचं मंदिर हे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेलं आहे आणि बाजूलाच आपल्याला बघायला मिळते ते सासूसुनेची विहीर. सरोवराचं पाणी पूर्ण खारं असलं तरीसुद्धा सासूसुनेच्या विहिरीमध्ये अर्ध्या विहिरीमध्ये गोड पाणी आहे आणि अर्ध्या विहिरीमध्ये खारं पाणी आहे. तर आपल्याला आजचा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि रहस्यमय लोणार सरोवर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एकदा तरी लोणार सरोवराला अवश्य भेट द्या. धन्यवाद.